अतुल सर, तुमची आणि सुमितची दोस्ती फार जुनी आहे आणि त्या दोस्तीतून जो चित्रपट येतोय तो आईने सांगितलेल्या स्टोरी लाईनवर डेव्हलप झालेला आहे. खूप जवळचा चित्रपट असणार आहे. काय फिलिंग काय सांगू मी इमोशनल होतो की ती जरा असती तर तिने खूप एन्जॉय केला असता हा सिनेमा. पण ठीक आहे, ती आहे तिकडे, तिचे आशीर्वाद आहेत आणि माझ्या हृदयाशी खूप जवळ असलेला सिनेमा मी केलेला आहे. गेले 12 वर्ष मला करायचा होता, पण थँक्स टू ऑल माय टीम, माय प्रोड्युसर्स की त्यांनी मला सपोर्ट केला आणि खूप गोड फिलिंग आहे. आता फक्त तिची कमी आहे, पण ठीक आहे. माझे सगळे मित्र आहेत, माझे सगळे वेल विशर्स आहेत. आय एम व्हेरी हॅपी टू. नक्कीच सर, चित्रपट नेहमी स्वातंत्र्याबद्दलचा चित्रपट म्हटलं की तिथे लढाई असते, तेव्हाचं दुःख असतं, पण विनोद असतो हे फार दुर्मिळ असतं आणि पहिल्यांदा असा विनोद इथे पाहायला मिळतं. तर ही संकल्पना डोक्यात बेसिकली त्या स्टोरी लाईनमध्येच कसं आहे की स्वातंत्र्यपूर्वीचा काळ असला आणि हा एक कॉमन मॅन आहे, त्याला स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायचं आहे. पण घरची माणसं म्हणतात की अरे बाबा, हे आपलं काम नाही, पोस्टाची जी नोकरी करतोय ब्रिटिशांची ती कर, आपलं आयुष्य सुखी आहे. स्वातंत्र्य वगैरेसाठी ते झळणारी लोक आहेत, ते करतील जे काय करायचं. पण हे सायमल्टेनियस जे ह्याच्यात एक रेव्होल्युशन जे चालू आहे त्यामध्ये ह्याचा सहभाग होतो आणि हे कॅरेक्टरच इतकं सिम्पल आणि गोड आहे की ते त्यातले विनोद सिच्युएशनली एक एक विनोद होत जातात. त्यामुळे असं काही नाही आहे की येस डेफिनेटली एका पॉईंटला तो कुठे कुठे सिरियसही होतो, पण या सिनेमाचा ग्राफ माझ्यामध्ये खूप वेगळा आहे. त्या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च झालेला आहे. चित्रपटात प्रमोशनल गाणं असावं आणि ते डबस्टेप असावं, मराठीतलं पहिलं डबस्टेप असावं, हा विचार कोणाचा? हा विचार कम्प्लिटली विद्याधर भावे, ज्यांनी हे गाणं बनवलं, ज्यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं, ज्यांनी हे गाण्याचा सगळा विचार मांडला आणि मग ते गाणं सुंदररित्या सर्वेश परबनी आणि मनीष मोरेनी खूप छान त्याच्यात ते एडिट करून, ही आयडिया कम्प्लिटली विद्याची होती. आणि बेसिकली आजकालच्या यूथला थोडंसं अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा काही म्हणा आपण, कारण स्वातंत्र्यपूर्वीचा काळ म्हटल्यावर थोडं लोक म्हणतात हां असेल बघूया जरा, पण ही कल्पना विद्याच्या डोक्यात आली आणि आम्ही लगेच त्याला म्हटलं की येस डेफिनेटली वी हॅव टू डू दिस. नक्कीच. आणि एक शेवटचा प्रश्न, अजित संगीतला जेव्हा गाणं करायला सांगितलं तेव्हा काही ब्रीफ स्पेसिफिक दिली गेली होती? कसं आहे की अजित, समीर आणि मी आम्ही कित्येक वर्ष एकत्र काम करतो आहे आणि ना त्यांना माझी नसनस कळते की मी कधी रागवतो, कधी हसतो. मला फक्त त्यांना मूड सांगावा लागतो एखाद्या गाण्याचा आणि ते करतात आणि तेही या प्रोसेसमध्ये होते. त्यामुळे ते न्यू व्हॉट टू डू. आणि हां, डेफिनेटली रामाचं जे गाणं आहे ते मी आयत्या वेळी त्याला सांगितलं करायला आणि एका फटक्यात ते अप्रूव्हही झालं, कारण मी ऐकलं त्यांनी ते गाणं. मी त्याला म्हटलं की मला साधारण तो काळ उभा राहील आणि सांगा मुकुंद कोणी हा पाहिला असं ते गाणं हवं आहे आणि त्याला लगेच कळलं मला काय हवं आहे ते. आणि समीरबद्दल प्रश्नच नाही, कारण समीर जेव्हा ती गाणी सजवतो तो वेगळ्याच एका बेटावर नेऊन ठेवतो ते गाणं. त्यामुळे त्या जोडीवर काम करताना आय एम व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही उत्कृष्ट सिंगर आहात असं ऐकलं, तर त्याचा काही परिचय इकडे दिला नाही? मी या सिनेमात अजिबात गायलेलो नाही. हा पहिला सिनेमा असेल माझा ज्यात मी गायलेलो नाही, कारण स्कोपच नव्हता. गाणी इतकी छान त्याच्या ट्यून्स होत्या आणि सगळं होतं, म्हणजे मी गाऊ शकलो असतो एखादं गाणं यातलं, पण असं काही नाही. ते जेव्हा ठरलं की बाबा स्वप्नील गाईल, ओके. स्वप्नीलही चांगला मित्र आहे. रामाचं गाणं एस्पेशली मी अजितला गायला सांगितलं, कारण अजित मला ॲज अ सिंगर म्हणून खूप आवडतो. माझ्या प्रत्येक फिल्ममध्ये तो गातो आणि लावणी मी गाऊ शकत नव्हतो, त्यामुळे नो स्कोप. थँक्यू सो मच सर, अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी.